नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आता थंडीचे दिवस चालू आहेत, भाज्याही भरपूर मिळतात, त्यामुळे असा एक पौष्टिक पदार्थ धपाटे करून दाखवणार आहे. त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया. एक मोठा बाउल हे ज्वारीचं पीठ आहे, त्याची 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय. एक त्याच्या कमी तांदळाचं पीठ आहे. हे बाजरी आहे, बाजरीचं पीठ आहे. हे बेसन पीठ आहे. तर आता हे पोहे आहेत, ह्याच्यामुळे थालपीठ खुसखुशीत आणि कुरकुरीत होतं, म्हणून एक बारकी वाटी पोहे आहेत. 2 मोठे कांदे चिरून घेतलेले, कोथिंबीर आहे, ही पालक आहे, धुवून स्वच्छ चिरून घेतली. हे पण मेथी आहे, मेथी पण स्वच्छ धुवून आणि चिरून बारीक घेतलेली आहे. तर त्याच्यासाठी घालायला लागणार आहे आपण हे 1 कांडी लसूण आहे, मोठा सोलून घेतलाय, आलं आहे आणि 5-7 हिरव्या मिरच्या आहेत. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. हे आपण वाटण करून घेणार आहे ह्याचं तिन्हीचं. त्यात घालण्यासाठी ती पांढरे तीळ आहे, हळद आहे, ओवा आहे, हे धनेपूड, जिरेपूड, हिंग, मीठ आणि हे लाल तिखट तुमच्या चवीनुसार, कारण आपण मिरची पण घालतोय त्यामुळं तिखट कमी जास्त करू शकता. चला आता आपण धपाटे करायला घेऊया. प्रथम आपण हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे मिक्सर मधनं काढणार आहे. लसूण, मिरची आणि आलं हे आता मिक्सर मधनं काढणार आहे आपण. जास्त बारीक नाही करणार, जरा असं जाडसरच ठेवणार आहे. पोहे आपण जसे आपण पोहे करतो त्या पद्धतीनेच भिजवून घ्यायचे आणि 5 मिनिटं ठेवायचे. चला, हे अशा पद्धतीने आपण पोहे भिजवून ठेवलेत. चला आता हे सगळे पीठ आपण मिक्स करून घेणार आहे. इथे मी सगळे पीठ एकत्र केलेत बघा. आपण आता घालणार आहे ह्याच्यामध्ये जे आपण चिरून भाज्या वगैरे घेतलंय आणि सगळं मसाला घालणार आहे. आता आपण घालणार आहे पहिले हे पोहे भिजवून घेतलेले. हे पोहे भिजवलेले टाकलेत, त्यात टाकणारे आपण हे बारीक चिरून घेतलेली मेथी आहे. हे पालेभाज्या तुमच्या आवडीनुसार टाका, तुम्हाला किती लागतात ते. मी अर्धी गड्डी घेतलेली होती. आता हा बारीक चिरून घेतलेला पालक आहे. त्याच्यात घालणारे आपण हा कांदा. आता हे धनेपूड आहे, हे जिरेपूड, हा ओवा आहे, जरा असा हातावर हे करून टाकायचा. ओवा आहे, हळद आहे. आता यात आपण मिरची वाटून टाकले, तुमच्या तिखट कमी जास्त करू शकता, मी थोडंसंच टाकणार. हा हिंग आहे आणि हे पांढरे तीळ आहेत आणि शेवटी टाकणार आहे कोथिंबीर. आता राहिलं होतं आपलं मीठ, आता हे मीठ टाकून घेणार आहे. आणि हे मिक्स करून घ्यायचं आधी आपण सगळं. पाणी टाकायची घाई करायची नाही, कारण पालेभाज्यामध्ये पाणी खूप असतं. आपण पोहे पण भिजून घेतलेत. आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहे, पिठ आणि भाज्या. लागलं तर आपण पाणी टाकणार आहे. बघा हे छान मिक्स झालेलं आहे. आता थोडं पाणी टाकून आपण मळून घेणार आहे. पाणी थोडं लागेल, भाज्यांमध्ये भरपूर पाणी असतं. हे चांगले पौष्टिक असे धपाटे तयार होतात आहे. आणि सगळं घरातल्या साहित्यापासूनच आपण बनवलंय, ज्यात दुसरं काय वेगळं घातलेलं नाहीये. कधी कंटाळा येतो स्वयंपाकाचा, पोळी भाजी करायचा, तर हे सगळ्या घरातल्या साहित्यापासून हे धपाटे छान लागतात. असं थोडं पाणी टाकून आपण हे मळून घेणार आहे. चला, आपलं हे पीठ मळून झालेले. कसं मळलं बघा, हे इथपर्यंत आपण असं पीठ मळून घेतलं. चला, हे आता 10 मिनिटं आपण असं मुरवत ठेवू. पीठ 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं, म्हणजे ते छान सगळं मुरतं, भाजी मसाले सगळे. बघा हे छान झाले 10 मिनिटं पीठ मुरून आपलं. त्याचे आपण धपाटे करायला घेऊ. असा खमंग वास दरवळतो सगळा मसाला, आलं, लसूण, मिरचीचा, सगळ्या भाज्या आहेत, सगळे पीठ आहेत त्याच्यात. तर आपण हे आता धपाटे करायला घेऊ. एक असा कॉटनचा कपडा घ्यायचा, असा ओला, त्यात पाण्यामध्ये ठेवायचा. हे चांगलं निथळून द्यायचं, असं पळपट टाकायचं. परत ते थोडंसं ओलं करून घ्यायचं. आता इथं आपण धपाटे थापायला घेऊत. हे थापून छान लागतात हे धपाटे. असं एकसारखं
पातळ करायचे, जास्त जाड नाही करायचे. पाण्याचा हात लावायचा म्हणजे चिटकत नाही. इथं तवाही तापायला ठेवलाय, तवा गरम होतोय, तो पण एकसारखा करून घेऊ आपण. लहान मोठी साईज तुमच्या ह्याच्यावर, तुम्हाला मोठी आवडतं मोठे, लहान आवडले तर लहान. तव्यात तेल टाकून घेऊ आपण. आणि हे तव्यात टाकून घेऊ. तर 5 ते 10 मिनिटं ह्याला झाकून ठेवू आपण. ह्याला एक बाजूने छान भाजून घ्यायचं, मग आपण पलटी करणार आहे. एक 5 मिनिटं लागतात एक बाजू करायला. 5 मिनिटं झाले, एक बाजू झाली की नाही आपण बघून त्याची बाजू आपण पलटी करून घेऊ. छान झाले. चला, आपली दुसरी बाजू छान झाली आहे. आपण दुसरं पण एक लावून घेतो. एकसारखं थापून घ्यायचं. हे काढून घेऊ आपण. बघा किती छान झालंय, कलर वगैरे सगळ्या भाज्या. थोडस साईडला तेल सोडू आपण. झाकण ठेवायचं. चला, या पद्धतीने आपले सगळे धपाटे करून झालेले आहेत. याला धपाटे म्हणतात का थालपीठ म्हणतात हे कमेंट करून नक्की कळवा. आता हे धपाटे कशाबरोबर खायचे? आता मी घरी केलेली शेंगदाण्याची चटणी आहे, दही आहे, हे लोणचं पण घरचं आहे. तर तुम्ही कशाबरोबर हे धपाटे खाऊ शकता. हे असे धपाटे तुम्ही जर प्रवासात नेले तर 2-3 दिवस छान टिकतात. ते त्याला भाजी वगैरे काही नाही, सगळं एकत्रच असताना, त्यामुळे ते दुसरे काही घ्यायची गरज नाहीये. प्रवासाला नक्की करून घ्या, हे धपाटे छान लागतात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.